सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः नमः। आज सर्वप्रथम येथे जमलेल्या माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर आज 8 मार्च जागतिक महिला दिन। महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि आनंदाने साजरा केला जातो। हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी। उत्तरास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागिणी। शेत चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई। आणि या सर्व स्त्री शक्तींना वंदन करून आज कार्यक्रमाची सुरुवात करते। आज महिला दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम अध्यक्ष निवड होईल। करण्या कविता कवीला गरज कल्पनेची, सजण्या कार्यक्रम रंगतदार व्यासपीठाला गरज अध्यक्षांची। कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्या कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते आणि आज आपल्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून मी विनंती करीन आपल्या गावच्या ज्या वैद्यकीय खात्यामध्ये आपली कामगिरी करत आहेत त्यांना कल्याणीताई मॅडम आपण अध्यक्षपद स्वीकारावं असं मी तुम्हाला विनंती करते। आताच जी अध्यक्षपदाची सूचना कविताबाई जाधव आपली मैत्री यांनी मांडली त्याला सर्व महिलांच्या वतीने मी पूर्ण अनुमोदन देते। शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण 5-6 महिला मिळून ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम करत आहोत। सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाटी, सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाटी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती। विषमतेचा अंधार दूर सारण्या सगळ्यांना थोडस द्या हात लावा। एक मिनिट थोडेस मागे सर तुम्ही सुवर्णा ज्यांचं झालंय त्या मागे सर। आपण सर्वजण एक प्रार्थना घेणार आहोत। आपण अध्यक्षांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर लताबाई खोंडे यांना विनंती करीन की आपण सविता राणींचा सत्कार घ्यायचा आहे। ते आपल्या तांबे मॅडम यांचा सत्कार आपल्या मीरानानी जाधव यांना विनंती करीन की यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। यानंतर चेतनाबाई यांचाही सत्कार होतोय। निशा करबे मॅडम यांचाही सत्कार होतोय। आमच्या मैत्रीण मीनाताई जाधव यांचाही सत्कार होतोय। मीरानानी जाधव यांचाही सत्कार होतोय। यानंतर सुवर्णा जाधव यांचाही सत्कार होतोय। यानंतर संगीता शिंदे यांचाही सत्कार होतोय। यानंतर मंगल पवार यांचाही सत्कार होतोय। यानंतर रंजनाताई जाधव यांचाही सत्कार होतोय। आमच्या ज्येष्ठ जाऊबाई आमच्या सुनबाई मिनल जाधव यांचाही सत्कार होतोय। तसेच यानंतर लताताई खोंड यांचाही सत्कार होतोय। आमच्या ज्येष्ठ मैत्रीण तालुका सचिव अर्चनाताई पवार यांचा सत्कार तांबे मॅडम तुम्ही करावा अशी मी विनंती करते।
ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचंय त्यांनी समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. दोन शब्द काहीतरी बोला. नमस्कार, जय शिवराय. मी जयश्री पवार आणि मी आज आपण सगळे इथं महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या मस्त नटून छान आलेल्या आहेत, साड्या बेड्या मस्त घालून. आज आपल्यासाठी हा दिवस आहे, तर या दिवसाचा आपण आनंद घेतलाच पाहिजे. म्हणजे आपले रोज काम तर असतातच, पण त्या कामातून वेळ काढून एक दिवस आपण आपल्यासाठी दिला पाहिजे. मग एक दिवस काम थोडं बाजूला ठेवायचं, मिस्टरांना सांगायचं आजचे दिवस तुम्ही घरचं काम सांभाळा, आम्ही आज एन्जॉय करणार आहे आमचा. आणि हा महिला दिवस 2008 पासून हा महिला दिन साजरा करण्यात येतो. तर आपण या निमित्ताने सगळे महिला एकत्र येतो, वर्षातून एकदा का होईना पण आपण आपला एन्जॉय करत जा, एवढंच मला सांगावंच वाटतं. कुणी कोणाशी मतभेद करू नका, सगळ्यांनी एक या आणि सगळ्यांनी आनंदी हसून आपलं आयुष्य पुढे घालवा. धन्यवाद. घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी, सौंदर्याच्या हृदयावरला थरार असते नारी, ईश्वराची मानवतेला भेट असते नारी, जगण्यामधला आपुलकीचा पेट असते नारी. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहेर उजळणारी तिसरी एक ज्योत असते. स्त्री म्हणजे एक वाट, अशक्य ते शक्य करून दाखवणारी, अन्यायाला न्याय मिळवून देणारी आणि स्वसुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळणारी. प्रत्येक महिला ही स्वतःसाठी कमी पण आपल्या कुटुंबासाठी जास्त वेळ देते. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, त्यांचे कपडे लत्ता, घराची स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टी स्वतःकडे लक्ष न देता त्याची पहिली ती काळजी घेते. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रीण सगळ्यांना सर्वात पहिलं महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजन्मभूमीने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यात जिजाऊ मातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी स्वतःसाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महिला दिन हा एकच दिवस तुम्ही वर्षात साजरा करता, पण प्रत्येक महिलेनी ज्यावेळी प्रत्येक महिलेनी दुसऱ्या महिलेचा आदर सन्मान करायला ज्यावेळी शिकाल त्यावेळी तो महिला दिन असेल. त्यामुळे महिलांनी सर्वप्रथम प्रत्येकीचा आदर, प्रत्येकीचा सन्मान आणि प्रत्येकीला एकोप्याने राहायला शिका. घर प्रपंच सगळं पाहून प्रत्येक महिला आज कुठल्या ना कुठल्या कार्यात कार्यरत आहेत. अशा महिलांना आपला मानाचा सन्मान आणि महिलांना जर सपोर्ट केला तर ती कुठलीच महिला कधीच मागे राहणार नाही. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. पवार मॅडम विनंती असेल. आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ कल्याणी मॅडम, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व महिला म्हणण्यापेक्षा माझ्या मैत्रिणी, माझ्या सुना, काही माझ्या जावा असतील तर त्यांना सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. कारण त्या आज वेळात वेळ काढून इथं जागतिक दिन, महिला जागतिक दिन साजरा करण्यासाठी इथं आलेले आहेत. आणि मला तर खूप आनंद झाला की अरेच्या आपल्या इथं हा पहिल्यांदाच मला वाटतं असा हा कार्यक्रम साजरा होतो. तर असे हे कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हा मार्गदर्शन केलं, असं खूप छान मार्गदर्शन केलं, त्या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते. आणि हा असाच कार्यक्रम आणि या उत्साहातच सर्वांनी असेच कार्यक्रम एकीनं, एकजुटीनं, प्रेमाने, आनंदाने साजरे करावेत अशी या महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करते. पण खरंच खूप छान नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं. त्या निमित्तानं त्यांना सर्वांना धन्यवाद देते आणि रजा घेते. छान. यानंतर विनंती करते सविताताई जाधव यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींनो, आपल्याला पण असं खूप आनंद वाटतो कारण हा महिला दिन आपण आज
मैत्रिणी मिळून पहिल्यांदा साजरा करतोय. तसं महिला सगळ्यांचं करते, पण आपलं स्वतःकडे जरा लक्ष कमीच देते. कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, त्यामुळं थोडस आपण शेतात पण थोडासा आपल्या पुरता का होईना असा रासायनिक न करता थोडासा आपल्या शेणखत याच्यावर असा थोडासा आयुर्वेदिक भाजीपाला स्वतःपुरता तरी करून तो खावा. ज्या महिला आल्या त्यांचं सर्वांचं याच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करते आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबते. जय हिंद. त्यानंतर आपण मदत व्यक्त करतील छायाताई पवार. करायचं म्हणजे पहिलं तर मंचुरियनच्या विषयी मला असं उत्साह वाटला की काहीतरी बोलावं महिलांबद्दल. तर हे मी स्टॉल लावून असं माझ्या मनात स्वप्न मी पाहिलं नव्हतं, पण भाभी आणि अर्चना ह्या दोघींच्या मार्गदर्शनाने मी पूजाताई बुट्टे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले आणि ताईंशी सुद्धा संवाद केला. मोबाईल नंबर दिला दोघींनी ताईंचा. ताईंबरोबर मी मंचुरियन स्टॉल लावण्याबद्दल बोलले. ताईंनी लगेच मला स्टॉलची जागा आली म्हणून भाभीला मेसेज केला आणि मला ती स्टॉलची जागा दिली. तर ही दुसरी वेळ झाली माझी. पहिली वेळ पण भाभींमुळेच मला भेटली. तर मला 3 ते 4 तासात 8,000 रुपये मंचुरियनचे भेटले होते. केवळ म्हणजे भाभींमुळे अर्चनाताई आणि ताई कुठे पाठवली. ताई सुद्धा स्टॉलवरती माझ्याकडे 2-3 वेळा आल्या. म्हणजे असं नाही म्हटलं का ही गरीब आहे त्याला कशाला जायचं, ही फोनवर बोलली झालं आली असे स्टॉल लावायला गेली स्टॉल लावून, असं काही नाही. ताई 3 ते 4 वेळा माझ्या स्टॉलवर यायच्या. चव सुद्धा पाहिली ताईंनी. त्यामुळे पहिल्यांदा मी पूजाताई बुट्टे पाटील यांचं खूप खूप धन्यवाद मानते, कारण मला खंबीरपणे उभं केलं तर ताईंनी. आणि पहिलं आभार मानते मी माझ्या कुटुंबातून पहिल्यांदा साथ दिली ती माझ्या नवऱ्याने. का हा हो मला असं करायचं तसं करायचं. माझ्या नवऱ्याने भाभीशी बोलले की लगेचच बोलले हा ती तुझी जबाबदारी बाई तुला होत असं तर कर असं तसं. तर मला न्यायची आणायची सोय सुद्धा माझ्या नवऱ्याने केली. 3 दिवस 2 वाजता रात्री आम्ही घरी यायचो. तर रात्री दिवसभर शेतात काम करून माझा नवरा 10-11 गायांची काम करून तुझे काढून मला रात्री 2 वाजता घ्यायला यायचे जुन्नरला. तर मला ह्या 3 दिवसात सुद्धा 18,000 रुपये भेटले. त्यामुळं मी अर्चना ताई आणि भाभींचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खर्च किती आला ते सांगा. मला खर्च कोबी 500 रुपयाचा होता. अंदाजे 1,000 रुपये खर्च आला. 3,000 रुपये असं 3,000 रुपये. म्हणजे आता ऐका, फक्त मला 3,000 रुपये त्यांना खर्च आला 3 दिवसाचा, बरोबर. आणि त्यांना एकूण रक्कम किती झाली 18,000. 18,000 3 मायनस केले 15,000. त्यांचा रोज पकडा 500 3,000 रुपये ते अजून मायनस करा. म्हणजे त्यांना 10,000 रुपये फायदा झालेला आहे. म्हणजे मला हे सांगायचं जर आपण महिलांनी ठरवलं तर ती काय करू शकते. आणि थोडा त्रास झाला त्यांना, पण हे कष्टाशिवाय कुठलंच काम नाही. फुकट कुणालाच काही मिळत नाहीये. म्हणजे कसं असतं मी का करू, किंवा समजा संधी आली मग समजा ही विचार मी कशाला करून मी कशाला जुन्नर जाईल कोण आणेल. हा जर तिथेच थांबली असती स्टॉप झाली असती, पण तिने प्रयत्न केले मी जाऊन तर बसते काय होतं. आता हा फायदा नंतरचा आहे, पण तिने जी हिंमत केली तिची दाद आणि नंतर फायदा झालाय. पुढच्या वेळेस त्याला जर चुका झाल्या असते अजून सुद्धा कधी त्याला तिप्पट फायदा पुढच्या वेळेस नक्की होईल. आणि तुम्हाला शुभेच्छा. आम्हाला पटपट मागे पुढे तसंच करत थांबायचं. ऑलराईट, थँक्यू. सुरू आहे का सगळं? करू का स्टार्ट? 1 2 3 स्टार्ट. राईट लेफ्ट राईट परत येऊ कमी रील पण आपण बनव. मला उद्या हवा उद्या महिला आणि उद्या ऐका ना फोटो आला पाठवे आपण सगळ्यांनी एकाच त्याच्यातच ऍड केलेले त्याच्यामध्ये हा ग्रुप मधलं कोणी पण म्हणा, पण जितके गाणे जास्त म्हणतात आणि जी गाणे जास्त म्हणेल ती ग्रुप विनर.
चला पहिले कोणाला द्यायची संधी नाही नाही असं काही चला पहिला कोणाला संधी द्यायची चला महाकाली चला एक जण या महाकाली उठलेली आहेत आता ऐका ती चिठ्ठी घेऊन तुमच्या ग्रुप कडे जा किती वाचा इकडे या. महाकाली इकडे या माईक घेऊन जा हा माईक घेऊन जा तुमचं हे सांगा आणि मी टाइम स्टार्ट म्हणलं की टाइम स्टार्ट होणार कागद तुमच्या गाण्यामध्ये कागद 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 किंवा कागद आलं पाहिजे सुरुवात झाली पाहिजे. हे आपली गाणी युअर टाइम स्टार्ट कागद पासून सुरुवात झाली. लिख दिया नाम लिख दिया नाम 30 सेकंद तुमच्याकडे म्हणा दुसरं 30 सेकंद चालू पाहिजे कागद आलं पाहिजे कागद किंवा कागद किती वेळ झाला 30 सेकंद झाले संपले माईक द्या इकडे तिच्याकडे द्या रॅन्डम घे माईक मध्ये सांग नाव डायरेक्ट नाव सांग सिंदूर हा द्या सिंदूर किती अवघड आहे ए टाइम लाव मी ना जातो लावला स्टार्ट म्हण सिंदूर ऍक्च्युली सिंदूरचं मला काही सिंदूर म्हणजे पिंडी सिंदूर बिंदिया चमकेगी दुसरं गाणं गोरी है कलैया तो मुझे हरी हरी चुड़िया अपना बना ले मुझे गोरी है दिल दीवाना भी सजना के माने ना